दृश्य पाहतो या ठिकाणी लालबागचा राजा विसर्जन या ठिकाणी मिरवणूक हळूहळू मार्गस्थ होतोय। थोड्याच वेळात आता गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर बाप्पाची आरती होणार आणि त्यानंतर विसर्जन केलं जाणार आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमलेली पाहायला मिळते। या गर्दीमुळे विसर्जन स्थळावर सुरक्षेची मोठी जबाबदारी या ठिकाणी पोलीस प्रशासनावर पालिका प्रशासनावर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कडेकोट असा बंदोबस्त त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी अवलंब केलेला आहे। लालबाग राजाच्या मिरवणुकीला 20 तास पूर्ण झालेत। थोड्याच वेळात आता गिरगाव चौपाटीवर आगमन होणार आणि त्यानंतर बाप्पाची आरती आणि मग विसर्जन। विसर्जनाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्ताची पाहणी करण्यात आली। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गिरगाव चौपाटीवर भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला। यावेळी पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती त्यांनी पाहणी दरम्यान घेतलेली आहे। चौपाटीवर यंदा विशेष वैशिष्ट्य म्हणजे AI आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे प्रथमच बसवले गेले आहेत। गर्दीत कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे। याशिवाय 89 CCTV कॅमेरे परिसरामध्ये बसवण्यात आले। प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे। भक्तांचा आनंदोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। यंदाचं गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुहेरी सुरक्षेमध्ये पार पडणार आहे। आताच आपण हे दृश्य पाहतोय, लालबागचा राजा या ठिकाणी विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। 20 तास या मिरवणुकीला झालेले आहेत। विविध मंडळांचे गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या गजरात, ढोल ताशांच्या निनादात आणि गुलालाच्या उधळणीत या ठिकाणी गणेश भक्त बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी। गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी घरगुती लहान आकाराचे सार्वजनिक मंडळांचे मोठे गणपती विसर्जनासाठी येत असतात आणि आपण पाहतोय गणेश भक्त गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देताना पाहायला मिळतात। या विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुण राजाची सुद्धा या ठिकाणी हजेरी पाहायला मिळते। आपण आताची ही दृश्य पाहतोय, गिरगाव चौपाटीवर अनेक गणेश मंडळांचे या ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू आहे। तर लालबागचा राजा हा आता या ठिकाणी थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर दाखल होईल आणि आता बाप्पाचंही विसर्जन होणार आहे। त्यासाठी निरोप देण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। काल विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुण राजाने हजेरी लावली होती, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह हा कुठेही कमी झालेला पाहायला मिळाला नाही, तो अधिकच या ठिकाणी वाढत होता। आपण आताची ही सकाळची सर्व दृश्य पाहतोय। अनेक गणेश मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होत आहे। तर लालबागचा राजा या ठिकाणी विसर्जनासाठी या ठिकाणी आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवर आता थोड्याच वेळात त्याचं आगमन होईल।
गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी गणेश भक्तांसाठी सुद्धा खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे। विविध मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश भक्तांसाठी खाण्याची पिण्याची सोय करण्यात आलेली आहे। कोणतीही गैरसोय या ठिकाणी होऊ नये यासाठी हा संपूर्ण प्रयत्न अनेक गणेश मंडळांकडून केला गेलेला आहे। तर पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ही विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिसांकडून पुरेपूर प्रयत्न केला जाताना पाहायला मिळतोय।